आज महायुतीची सुद्धा संयुक्त पत्रकार परिषद आहे। भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवार गटाचे नेते एकत्र पत्रकार परिषद घेणार आहेत आणि जागा वाटपासंदर्भात या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली जाण्याची शक्यता आहे। महायुतीची होणारी ही पत्रकार परिषद असेल ज्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल आणि पुढारी न्यूजवर या संदर्भातले सगळे ताजे अपडेट्स तुम्ही क्षणाक्षणाला पाहणार आहात। भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवार गटाचे प्रमुख नेते या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असतील आणि सध्या राजकीय वर्तुळाबरोबरच सामान्य जनतेला सुद्धा ज्याची उत्सुकता आहे त्या जागा वाटपासंदर्भातली माहिती आजच्या महायुतीच्या या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये मिळू शकते। निश्चित या महायुतीच्या आजच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। महायुतीचे तिन्ही घटक पक्ष मिळून त्यांचे प्रमुख नेते मिळून ही पत्रकार परिषद घेतील। तेव्हा जागा वाटपासंदर्भात नेमकं काय फॉर्म्युला ठरलेला आहे, यापूर्वीच्या ज्या काही बैठका झालेल्या आहेत विविध घटक पक्षांच्या तिन्ही वेगवेगळ्या मिळून किंवा मग एकत्र येऊन या सगळ्या दरम्यान नेमकं काय घडलंय, कोणाला किती जागा दिल्या जाणार आहेत, कोण कोण उमेदवार दिले जाऊ शकतात याबाबतची चाचपणी चर्चा विचारमंथन झाल्यानंतर आता आज जर एकत्र पत्रकार परिषद होत असेल तर निश्चित यामध्ये जागा वाटपासंदर्भातली माहिती मिळण्याची शक्यता आहे। प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून अपडेट्स घेऊया। अजय, काय नेमकं पत्रकार परिषदेमध्ये आज समजू शकतं आपल्याला? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर पाहिलं मुद्देसूद तर आगामी काळातल्या लोकसभेच्या निवडणुका त्या अनुषंगाने जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय का, आणि जर ठरला असेल तर त्याची माहिती जी आहे ती आज देण्यात येईल। दुसरं म्हणजे की नक्कीच जसं विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करतात तसंच आज सत्ताधारी विरोधकांनी केलेल्या टीकेंना उत्तर देताना पाहायला मिळतील। आणि तिसरं म्हणजे की लोकसभेसोबतच ज्या चर्चा चालू होत्या की महायुतीतल्या पार्श्वभूमीवर ज्यांनी 2 टर्म निवडणुका लढल्यात त्यांना तिसरं टर्म मिळणार की नाही ह्याच्यावरती क्लॅरिफिकेशन जे आजच्या पत्रकार परिषदेतून देण्यात येऊ शकतं। पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेहमी महायुतीत असं म्हटलं जायचं की जे निर्णय असतील ते महत्वाचे नेते म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा मग अजित पवार असतील हेच घेतील। पण आजच्या पत्रकार परिषदेला संबोधित करणारे ते म्हणजे की आशिष शेलार आहेत, चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे आहेत आणि दादा भुसे। त्यामुळे हे जरी महत्वाचे नेते असले तरी हे पक्षप्रमुख किंवा मग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावरचे नेते नाहीयेत। त्या अनुषंगाने मग काही मोजक्याच गोष्टी ज्या त्या आज उलगडल्या जातील अशी शक्यता वर्तवली जाते। सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकसभेची चर्चा आणि त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे निश्चित लक्ष असेल। वेळोवेळी पुढचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।